हे गाईज वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझी रूम टूर. जिथं आम्ही फ्लॅट करून राहतो का, तिथे आम्ही कसे राहतो, आमच्या रूममध्ये आम्ही सामान वगैरे कसं ठेवतो, कसे राहतो कसे नाही. तुम्हाला त्यामध्ये बॅचलर लाईफ म्हणजे कशी असते. बॅचलर मुलं जे असतात शिक्षण शिकणारे, त्यांची लाईफ म्हणजे एक ते पहिले झण झालेली असते आणि ते असे रूम करून राहतात. आता माझ्या रूममध्ये जवळपास आम्ही तिघं ते चौघंजणं राहतो. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आज आमची रूम कशी आहे कशी नाही पूर्ण रूम टूर देणार आहे. रूम पण आहे आणि फ्लॅटसुद्धा आहे. तर मी सध्या आहे आपल्या अपार्टमेंटच्या टेरेसवरती. हे बघू शकता, हे आपलं अपार्टमेंटचं टेरेस इकडं. आणि इथं मेन आमच्या अपार्टमेंटजवळ इथं हे हे पण सुद्धा आहे, क्रिकेट क्लबसुद्धा आहे. त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला बोर झालं तर आम्ही क्रिकेट क्लबही जाऊ शकतो. इकडे आहे क्रिकेट क्लब. ही आहे आपला फ्लॅट. आता सुद्धा आपण टेरेसवरती आहे, आपण जाऊ खाली आणि बघू. आपली पूर्ण रूम टूर देणार आहे. असं नाही की मी ब्लॉग शूट करत आहे म्हणून मी रूम पूर्ण आवरून ठेवली असेल, तसं काहीच नाही. रूम जशी आहे का तशीच रूम आहे, काहीच आवरावरी केली नाही, काय नाही, जशाची तशीच रूम आहे. तर चला खाली जाऊया रूममध्ये. माझा मित्र पण आहे रूममध्ये, तुम्हाला दाखवतो. तो पण बघूया आपण काय करतो काय नाही. तर चला बघूया, रूम टूर देतो तुम्हाला. हे बघा, इकडं आहे आपली रूम. आपल्या अपार्टमेंटचं ही रूम आहे आपली. चला अजून बघूया कशी आहे कशी नाही. हे बघू शकता, हे ओपन केल्या हो असा करता. हे अजित इथं बसेल. अजित हाय कर अजित. ही आमची ॲक्च्युअलमध्ये ही आमची पहिली रूम आहे. इथे आम्ही सगळं झोपणं वगैरे सगळं जेवण वगैरे इथे चालू करत असतो. एक किचन आहे आणि एक दुसरी एक रूम आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. सुद्धा हे बघा, याची अवस्था सध्या अशी आहे, काहीच नाही. जशी आम्ही झोपेतून उठलो तशीच आमची आथरून वगैरे पडेल आहे. इथं साईडनं कूलर आहे आणि इथे कूलर आहे. 2 कूलर आम्ही घेतले होते उन्हाळ्यामध्ये. इकडे हे आमचा आरसा. इथे फक्त कंगवा आहे, बाकी पावडर वगैरे काहीच नाही. काही म्हणजे काही ठेवतच नाही पोरं, काय असणार. त्याच्यानंतर इकडे आहे बाल्कनी. इथं एक अटॅच बाल्कनी आहे. तिथून व्ह्यू बघा किती भारी येतो. आणि बाल्कनीचे हाले बी आम्ही अशी करून टाकली, डब्बे वगैरे जेवढे काही आम्ही पार्सल वगैरे आणतो तेवढे आम्ही सगळे इथं खूप कोचून टाकत असतो, काहीच ठेवत नसतो. ही आहे आमची एक आउटसाईड बाल्कनी. हे बघा, तिथं फटाके फुटणं चालू आहे आता. हे बघा, इथं फटाके फुटणं चालू आहे आता. संपले असं. ही आहे आमची अटॅच बाल्कनी. आणि हे मेट्रोच्या जवळपासच आहे आमचे फ्लॅट, काही जास्त दूर नाही काय नाही. त्यामुळे आम्हाला जास्त लांब जायचं काम नाही आहे. हे कपडे तर वाळवण्याची सुविधा केली आहे आम्ही, दोरण्या गिरण्या लटकवले आहेत. हे कूलर आमचं, हे बॉक्स. ही आहे पहिली बाल्कनी. तुम्हाला दाखवतो आता आमचं किचन रूम. आणि दुसरी एक हॉल पण आहे छोटासा. म्हणजे आमचा 1 BHK अपार्टमेंटसारखं आमचं अपार्टमेंट आम्ही घेतलेला आहे. तर हे बॉक्स, हे बाल्कनी आणि ही आहे पहिली रूम, जिची हालं काही अशी आहेत सध्या. तर चला तुम्हाला दाखवतो किचन रूम. आता आहे आपलं किचन. ही आपली पहिली रूम. आणि हे तुमच्या काय कामी नाही. इकडं बाथरूम आहे, हे का तुमच्या कामी नाही. हे बघा, इथं आहे किचन. किचनचे हालतसुद्धा आम्ही असे बेकार करून ठेवले. बस त्याच्यात चहा केलेला आहे 2 दिवसात, धुतला सुद्धा नाही. हे बघा, जशात तसा पडू नये. असं नाही की मी खोटं बोलत आहे ब्लॉगमध्ये, काहीच नाही. जसा आम्ही राहतो का, आम्ही तुम्हाला कसं दाखवत आहे ॲक्च्युअलमध्ये बॅचलर मुलं कसे राहतात ते तुम्हाला दाखवत आहे. इथं आमचं हे हेल्मेट वगैरे आहे तर बाईकवरचे. इकडं आमचे असाइनमेंट वगैरे कॉलेजच्या ह्या त्या. ॲक्च्युअली हे आमचे कपडे लटकवून मला काहीच नाही, त्यामुळे आम्ही असं यूज करत असतो खालच्या खाली. हे झालं, ती झाली. हे आमचं किचन रूम आणि हे आमचं किचन. असं किचनवरती आमचं ट्रिमर, बाटल्या. आम्ही ह्याच बाटल्या पाणी पित असतो. बाटल्या जर संपल्या तर येणं पाणी पित असतो. आमचा काही विषय नसते, आमचा विषय हार्ड असते. हे आमचा जार पाण्याचा. आणि त्याच्यानंतर इकडं आहे दुसरी बाल्कनी. ही आहे दुसरी बाल्कनी. तिकडून असा व्ह्यू दिसतो. आणि त्याची हालतसुद्धा आम्ही अशी करून टाकली, पुरे पार्सल खोके वगैरे. आणि तर कबुतराचं घरसुद्धा आहे, जे काही आम्ही आता लोक तोडलं नाही. आम्ही जशात तसं कबुतराचं घर ठेवलं, काहीच नाही. आणि आज मौसमसुद्धा एवढा जबरदस्त झाला आहे ना, एवढा खतरनाक. हे बघा, ह्या बाल्कनीमधून चहा पिण्यासाठी एवढा आनंद येतो ना, खरंच खतरनाक आनंद येतो. बघा, ही आमची दुसरी बाल्कनी. ही त्याची बाल्कनी. ही आमचा किचन रूम. किचन रूमला आम्ही आमचं सामान बी ठेवत असतो कधी कधी. हे आमचं किचन. तुम्हाला दाखवतात आमची दुसरी रूम. चला तुम्हाला दाखवतो कशी आहे कशी नाही. तर ही आहे आमची दुसरी रूम.
हे हॉल, बाथरूम, किचन आणि एक सेपरेट रूम. हां हे बा, याचे हालसुद्धा आम्ही अशी करून टाकलेत. आम्ही 4 जण राहतो आणि 4 जण सुद्धा हॉलमध्येच राहतो. त्या रूममध्ये कोणीच राहत नाही. इकडे असे हाल करून टाकलेत आमच्याकडे. ही माझी गादी, जी गादी मी ताणून टाकून देईल. कसं आम्हाला ही गादी आवडत नाही म्हणून त्याच्यावरती आम्ही पाणी सांडवलं होतं, भाजी सांडवली होती आम्ही. तर हे आमचा 1 BHK अपार्टमेंट तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बॅचलर मुलं खरंच असे राहतात की ते हटकून राहतात, ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आमचं तर काय सांगता येत नाही, आम्ही तर अशीच राहत असतो. जी रियालिटी आहे मी तुम्हाला तीच रियालिटी दाखवलेली आहे याच्यावरती. असं नाही की मी पहिले काही सामान वगैरे आवरलं वगैरे, असं काहीच नाही. जसं सामान आहे मी तुम्हाला तसंच सामान दाखवलं. जसं आम्ही राहतो तसेच. आम्ही आत्ता जस्ट झोपून उठलो आहे, फ्रेश वगैरे जाऊन हा ब्लॉग शूट केलेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि रिअलमध्ये बॅचलर मुलं असेच राहतात का, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असं नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.